पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाजवळ 3 तासांपासून विरोधकांसाठी या राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांच्यासह खासदार पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी मोठा गोंधळ। सरकार संसदेत चर्चेसाठी तयार, मात्र राहुल गांधी मागण्यांवरून पलटले। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामाही मागितला। कोणत्या मागण्या करायच्या ही माझी मर्जी असं म्हणाले जितेंद्र सिंह यांचा हा आरोप। नीट पेपरफुटी प्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात स्पष्टीकरण द्यावं। गृह सचिवांनी चर्चेवेळी उपस्थित राहावं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा। काँग्रेसच्या 4 मागण्या, सरकारकडून सभागृहात चर्चेचंही आश्वासन। शरद पवारांनी जंतर मंतर मैदानावरती अभिजित दिपके यांची घेतली भेट। सीजेपीच्या प्रमुख 4 मागण्यांसंदर्भात दिपके यांची पवारांसोबत झाली चर्चा। विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत शांत बसणार नाही, पवारांचा सरकारवरती निशाणा। राजकीय हेतूसाठी मुलांच्या भविष्याची खेळू नका, नीट प्रकरणी तात्काळ कारवाई केली आहे। विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय। एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं हे विधान। फेसलेस आंदोलनामध्ये काहींकडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न, पोलिसांचं नियंत्रण नसतं तर अनावश्यक गोष्टी घडल्या असत्या। आंदोलकांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून काहींचं स्वार्थी राजकारण, मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा निशाणा। विरोधकांचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा, उद्धव ठाकरे उद्या जंतर मंतरवर जाणार। सीजेपीच्या आंदोलकांची भेट घेणार। अरविंद केजरीवाल यांच्याकडून आंदोलनस्थळी भेट घेत पोलिसांच्या लाठीचार्जचा करण्यात आला निषेध। सरकार मानसिक रुग्ण झालंय का? सरकारला रुग्णालयात भरती करण्याची गरज। पंतप्रधान मोदी असताना आंदोलन चिरडलं, हे इतिहास लक्षात ठेवेल। लाठीचार्जवरून राज ठाकरेंचा संताप। मुंबईमध्ये शिवसेना भवन परिसरात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू। सीजेपीच्या आंदोलनाला हा पाठिंबा, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनात मुंबईमधील दादरमध्ये मनसेचं आंदोलन। अमित ठाकरेंसह शर्मिला ठाकरेही झाल्या सहभागी। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलैला महाराष्ट्र बंदची हाक, प्रकाश आंबेडकर यांच्याकडून ही घोषणा। नीट पेपरफुटी प्रकरणी देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाला दिला पाठिंबा। सोनम वांगचुक यांना सफदरजंगमधून मेदांता या रुग्णालयामध्ये हलवलं। पत्नी गीतांजली यांची मागणी दिल्ली हायकोर्टानं केली मान्य। डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरही ग्लुकोज घेण्यास नकार, केवळ ORS वर उपचार सुरू। केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा जखमी विद्यार्थ्यांच्या भेटीला। नड्डांकडून RML रुग्णालयामध्ये जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस। दिल्लीमध्ये आंदोलन पेटलेलं असताना प्रधानांच्या व्हायरल व्हिडिओवरून गदारोळ। संसद भवनातून हसत बाहेर पडतानाचा व्हिडिओ व्हायरल, सोशल मीडियावरची टीकेची झोड। कर्जमाफीची पहिली यादी उद्याच जाहीर करण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। 30 जुलैपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता। संत तुकाराम महाराजांची पालखी माळशिरसच्या बोरगावात मुक्कामी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी।